सर्वे आला होता, भारतामध्ये 72% शिकलेली लोक आर्थिक निरक्षर आहेत. म्हणजे 100 लोक शिकलेली आहेत ज्यांना लिहायला वाचायला येतं, त्यापैकी 72% लोक आर्थिक निरक्षर आहेत ज्यांना पैसाच कळत नाही आहे. आणि मी एवढ्या कुटुंबांशी आज 10-12 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये, आर्थिक नियोजन या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिलेलं आहे की लोकांना पैसा कमवायचं माहिती आहे किंवा लोक पैसे कमावत आहेत भरपूर, पण पैसाचं शहाणपण मात्र लोकांच्यापर्यंत पोचलेलं नाही आहे. आज शाळेमध्ये गणित, विज्ञान, इतिहास, इंग्लिश सगळं शिकवलं जातं, पण पैसा हा विषय कुठंच शिकवला जात नाही. ना डायनिंग टेबलवर आईवडिलांच्याकडून शिकवला जातो, ना शाळेमध्ये टीचर्स लोकांच्याकडून शिकवला जातो, ना कॉलेजेसमध्ये प्रोफेसर लोकांच्याकडून शिकवला जातो, ना बिझनेसमध्ये कलिग लोकांच्याकडून शिकवला जातो. आपल्याला सल्ला कोण देते? आपल्याला पैसा शिकवला जातो का? आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो, सगळ्या दुःखाचं मूळ कारण स्केअरसिटी ऑफ मनी म्हणजे पैशाची कमतरता हेच आहे. मग त्यासाठी आपल्याला आर्थिक निरक्षर राहून चालणार नाही.